आता ते बैठक घेतात वगैरे ते झालेलं आहे. आता मी इथं माझ्या कारखान्यावर आलोय, तुम्ही सांगताय तुम्ही तुमच्या कारखान्यावर आलोय, मी माझ्या कारखान्यावर आलोय. ओमराजे त्यांचा निर्णय, त्यांचे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी बोलून त्या ठिकाणी बैठक घेतली. आणि कालचा जो एक भाग होता तो निकालांचा, 20 वर्ष ओमराजे त्यांचं कुटुंब सफर झालेलं आहे. ते 20 वर्ष ज्याची आतुरतेनं प्रत्यक्षानं वाट बघत होते. दुर्दैवी की तो निकाल विरोधात गेला असेल तर शेवटी न्याय देवत आहे. तो एक भाग होता. आणि दुसरा भाग की ओमराजेंची ही दुसरी टर्म आहे खासदारकीची. पहिली 5 वर्ष हे सुद्धा विरोधातच बसून गेली. केंद्रातले फार मोठे प्रोजेक्ट असतात, निधी असतो, तो कुठल्याही प्रकारचा निधी आणि त्या पद्धतीचा प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आला नाही. हा एक भाग आहे. दुसरा भाग, आता परत दुसरी टर्म सुरू झाली, परिस्थिती तशीच राहिली. शेवटी हा मागासलेला जिल्हा आहे, देशात 3 नंबरचा मागासलेला जिल्हा म्हणून ते आपली ओळख आहे. ओमराजेंनी कालही क्लिअर केलेलं आहे, त्याच्या अगोदरही क्लिअर केलं होतं की माझ्या केसचा निकाल हा माझा वैयक्तिक भाग आहे आणि राजकीय मी जी भूमिका घेतोय, सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भूमिका घेतोय, हे माझ्या भागातलं विकास, माझ्या भागातला आतापर्यंत जो कार्यकर्ता विकासापासून वंचित राहिलाय ह्यांच्यासाठी कुठेतरी मला माझी भूमिका बदलणं गरजेचं आहे, असं ते वारंवार बोलत होते. तो एक भाग. आणि दुसरा भाग जो आहे ह्या बाबतीतला, की विकासच नाही तर नेमकं ह्या पदावर राहून मी करू काय, कारण निधी मिळत नाही किंवा काय होत नाही. त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतनं मला वाटतं, तुम्ही त्या ठिकाणी होता, माझा अजून ओमराजेंचं कुठलीही भाष्य झालेलं नाही, माझी चर्चा झालेली थोडं नाही. काम होतं टायगर ऑपरेशन मध्ये तुम्ही पुन्हा एकदा महत्वाची भूमिका बजावली, अशा सगळ्या माध्यमाकडे चर्चा आहेत. त्यावर तुमची स्पष्टपणे भूमिका काय? तुमचा ओमराजेशी संपर्क झाला हे आम्हाला मान्य होत नाही असं. नाही, एक ध्यानात घ्या, संपर्क झाला नाही वगैरे वगैरे, जरी ते त्या ठिकाणी असले, मी या ठिकाणी असलो, आज 10 ते 15 वर्ष आम्ही एकत्र जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. राजकारणचा जर भाग सोडला तर वैयक्तिक संबंध अतिशय मी चांगले ठेवतो, कुठल्याही पक्षाचा असू द्या. माझं कुणाशी वाकडं किंवा त्या पद्धती एक तात्विक मतभेद असतात, तो विषय वेगळा आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यावरती ज्या परिस्थिती त्यानं 20 वर्ष, ज्यावेळेस वयाच्या 25व्या वर्षी, म्हणजे त्याची इच्छा नसताना त्याला राजकारणात यावं लागलं आणि त्याचं एक ध्येय होतं, त्याला कुठंतरी तडा गेला असं त्यांना वाटतंय. आम्ही त्याविषयी बोललो. पुढं आम्ही त्या बाबतीतलं आमच्या नेत्यानेही सांगितलं की आपण